श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी. संकलन डॉक्टर मनोहर वर्टीकर. सुख दुःख आणि समाधान याविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी 2 प्रश्न या भागात आपण घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. शांती मिळवण्यासाठी काय करावं? महाराजांचं उत्तर: 100 माणसे असून त्या सर्वांचे जर एकमत असेल तर, किंवा त्या सर्वांचे लक्ष जर एकीकडेच असेल तर ती एकच आहेत. जिथं एकपणा आहे तिथं शांती असते. सर्वत्र सामसूम असणं ही शांती नव्हे. आता आपण शांती मिळवण्यासाठी प्रत्येकानं काय करावयास पाहिजे ते बघू. शांती ढळायला बाहेरची परिस्थिती कारण नसून अंतस्थिती हीच कारण आहे. जिथं स्वार्थ आहे तिथं अशांती. भगवंताहून मी निराळा अशी जिथं भावना तिथं खरी शांती नाही. आपल्या बाबतीत घडणारे मागले आणि पुढले हे दोन्ही ईश्वराधीन आहेत अशी दृढ समजूत झाली तर शांती बिघडणार नाही. सदाचरण नसेल तर शांती कधीही येणार नाही. भगवंतावर विश्वास ठेवून स्वस्थ बसावे. त्याच्यावर भार घालून प्रपंच करावा. कर्तेपण आपल्याकडं घेऊ नये. अशाने शांती येईल. विद्या, वैभव, कला, संपत्ती, संतती याने शांती येतेच असं नाही. निरपेक्षता हे शांतीचं मूळ आहे. मनाविरुद्ध गोष्ट घडल्यानंतर लगेच भगवंताची आठवण करावी म्हणजे आपोआप शांती येईल. मनातील शांती कायम ठेवून रागावता येते ही गोष्ट अशक्य नाही. शांती परमात्म स्मरणानं मिळते. ते स्मरण अखंड ठेवावे. प्रश्न क्रमांक 2. आपल्याशिवाय इतर प्रत्येकजण सुखी का वाटतो? महाराजांचं उत्तर: आपल्याजवळ जे नाही ते ज्याच्यापाशी आहे तो सुखी असला पाहिजे हे आपण धरून चालतो, पण तसा तो नसतो. त्याचं दुःख आपल्याला माहीत नसतं आणि तो स्वतःला जर सुखी समजत असेल तर तो दारूच्या मदाप्रमाणे मद समजावा. आपली परिस्थिती ही परमात्म्याच्या इच्छेनं आली आहे असं मानणं म्हणजेच सुखी समाधानी असणं होय. उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा.